प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र व प्रेमळ नावामध्ये मी पास्टर राजू ठाकूर पुणे महाराष्ट्र या ठिकाणातून आपल्या सर्वांना सलाम सांगतो। प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आपल्या सर्वांच्या अंतःकरणात निरंतर राज्य करो। पिता परमेश्वराचे मी आभार मानतो की त्याने ही सुंदर अशी सुवर्ण संधी त्याच्या गौरवासाठी मला दिली आहे। त्याबद्दल मनापासून स्वर्गीय पित्याचे प्रभू येशूच्या नावात मी धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे जीसस इंडिया टीव्ही चॅनलचा देखील मी आभारी आहे की परमेश्वराची सेवा करण्याची ही एक उत्तम सुवर्ण संधी आणि एक उत्तम असा मंच मला दिला। त्याबद्दल मी जीसस इंडिया टीव्ही चॅनलचा देखील मी आभारी आहे। त्याचप्रमाणे मी जे या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जे व्ह्यूअर्स आहेत, जे देवाचे निवडले लोक आहेत, जे देवाचा संदेश देवाच्या योग्य वेळेमध्ये उत्तम त्या गोष्टी स्वीकारतात, त्यांचे देखील मी आभार मानतो। तर प्रियांनो, देवाच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया आणि मग देवाच्या वचनाकडे वळूया। स्वर्गीय पित्या, मी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो। तू चांगला आहे, तुझी दया सनातन आहे, तू दयाळू कृपाळू परमेश्वर आहे, सर्व परिस्थिती बदलणारा राजा आहे। म्हणून बाप्पा, आम्ही या परिस्थितीमध्ये तुझ्याकडे पाहतो, कारण आमचा विश्वास आहे की आमची प्रत्येक गरज ख्रिस्त येशूमध्ये तू गौरवाने पुरवणारा देव आहे। आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, ज्या क्षेत्रात आम्हाला गरज आहे त्या क्षेत्रामध्ये तुझ्या वचनाद्वारे तू हस्तक्षेप कर आणि तुझं गौरव आमच्या ठाई तू स्थापित कर। धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, विश्वास ठेवतो की आजचं वचन आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी निश्चितच गरुडाची एक नवीन झेप देणार आहे। मान महिमा आदर गौरव तुला देत मार्क 11:24 या वचनाची सहमत होतो। जे मागितलंय त्याप्रमाणे तू दिला आहे। येशूच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक पित्या, आमेन आमेन। प्रियांनो, आज आपण ज्या वचनावरती मनन आणि चिंतन करणार आहोत ते वचन म्हणजे याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 21 पासून तर 24 पर्यंत। तर वाचूया आपण हे वचन। आपला बाप अब्राम याने आपला पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पिले, यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते। अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले। हा शास्त्रलेख पूर्ण झाला। तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता। लागोपाठ आम्ही 4 भागांमध्ये नीतिमान व्यक्तिमत्वाबद्दल आपण ऐकत आहोत। नीतिमान जीवनाचं महत्व आम्ही पाहिलेलं आहे। नीतिमान व्यक्तीचे 5 स्वभाव आम्ही पाहिलेले आहे। नीतिमान व्यक्तीच्या जीवनामध्ये असणारे 5 गुण बायबलच्या आधारावरती आम्ही पाहिलेले आहे। पण आज या भागामध्ये आम्ही विशेष करून अब्रामाने कशा प्रकारे ते नीतिमत्व मिळवलं आणि त्या नीतिमत्वाद्वारे अब्राम कसा नीतिमान ठरला याकडं आज आपण लक्ष देणार आहोत। अब्रामाचं नीतिमत्व, जसं अब्रामाचे आशीर्वाद आहे, बायबल आम्हाला अब्रामाच्या आशीर्वादाविषयी सांगतं। अब्रामाच्या आशीर्वादामध्ये अब्रामाचं नीतिमत्व पण आहे, परंतु ते नीतिमत्व आमचा विश्वासाचा पिता त्यांनी कसं मिळवलं यावरती आपण आज थोडंसं मनन आणि चिंतन करूया। परंतु या भागामध्ये मी जे पाहिलं त्या ठिकाणामध्ये अब्रामाच्या ज्या क्रिया आहेत, या ठिकाणामध्ये क्रिया दाखवली आहे की अब्रामाला ज्यावेळेला परमेश्वराने इसहाक मागितला त्यावेळेला त्याने विश्वासाने त्या यज्ञवेदीवरती त्याला अर्पिण्यासाठी तो घेऊन आला। आणि असं म्हणण्यात येतं की अब्रामाने विश्वासाने ते नीतिमत्व मिळवलं। पण ते नीतिमत्व त्यांनी कुठं मिळवलं, आपण थोडंसं त्या पॉइंटकडे जाऊया। त्यासाठी उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 15 या ठिकाणामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात। असं लिहिलेलं आहे उत्पत्ती 15:1 मध्ये,
या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. या गोष्टी घडल्यावर म्हणजे कोणत्या गोष्टी घडल्यावर? अब्रामाला ते नीतिमत्व मिळालं आणि त्याद्वारे तो नीतिमान ठरला, परंतु कोणत्या गोष्टी घडल्यावर? त्याच्याकडं दृष्टांतामध्ये देवाचं वचन आलं. आज आम्ही जगात जगत आहोत, अनेकांना दृष्टांतामध्ये वचनापेक्षा जग आणि जगातल्या गोष्टी दिसतात. सेवेपेक्षा सर्व प्रकारची जगिकता जी आज सगळे आम्ही पाहतो त्या गोष्टी दिसतात. पण आमचा विश्वासाचा पिता अब्राम, त्याला दृष्टांतामध्ये देवाचं वचन आलं आहे. प्रियांनो, एक नीतिमानाची ओळख आहे की त्याला दृष्टांत जे होतात त्या दृष्टांतामध्ये देवाचं वचन त्याला मिळतं आणि ते देवाचं वचन त्याच्याद्वारे त्याला आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना आशीर्वादित करतं. तर या गोष्टी घडल्यावर म्हणजे कोणत्या गोष्टी घडल्यावर? तर थोडक्यामध्ये जर पाहिलं तर 12व्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या अब्रामाला दर्शन झालं. 13व्या अध्यायामध्ये अब्राम आणि लोट विभक्त होतात. ही देवाची योजना होती की लोट अब्रामापासून विभक्त व्हावा आणि अब्रामाला कळावं की तो कुठं आपला जीव लावतोय. अब्रामाला एक कळावं की तो कोणत्या गोष्टीमध्ये अडकून आहे आणि देवाने लोटाविषयीचं सत्य अब्रामावर प्रगट केलं आणि लोटाने अब्रामाचे शब्द ऐकून तो आपल्या पित्या समान पित्यापासून दूर झाला. संपत्ती घेऊन, नोकर चाकर घेऊन तो आपल्या पिता अब्राम ज्यांनी त्याला जीव लावला होता, मुलाप्रमाणे सांभाळलं, त्याच्यापासून विभक्त झाला. 14 अध्यायामध्ये तोच लोट जो विभक्त झाला, ज्याने यार्देनची तळवटे पाहिली, हिरवगार प्रदेश पाहिला, पाणी पाहिलं, सगळ्या सुखसुविधा पाहून तो आपल्या बापापासून विभक्त झाला. परंतु या विभक्तीकरणानंतर अब्राम त्याच्या जीवनापासून दूर गेल्यानंतर अब्राम वर डोंगरावर पर्वतावर राहत होता. लोट एकदम सुखदायी क्षेत्रामध्ये होता, परंतु ते सुखदायी क्षेत्र लोटासाठी संकटाचं कारण ठरलं आणि लोट याला बंदी करून नेण्यात आलं. त्या राजांनी त्याला बंदी करून नेलं. परंतु 13 अध्यायामध्ये जसा लोट अब्राम पासून दूर गेला, बायबल सांगतं की तेव्हा परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिलं. ती जागा होती हेब्रोन. हेब्रोन मध्ये तो आला आणि हेब्रोन मध्ये अब्रामाने वेदी बांधली. तिथं त्याने आपला तंबू पक्का उभा केला आणि त्याच ठिकाणामध्ये अब्रामाने देवाची वेदी बांधून प्रार्थना केली. त्याच ठिकाणामध्ये देवाबरोबरचं त्याचं नातं जुडलं गेलं, कारण हेब्रोन याचा अर्थ देवाबरोबरची जवळीकता. जोपर्यंत आमच्या जीवनातला लोट आम्ही लोटून देत नाही, तोपर्यंत आम्ही देवाच्या जवळीकतेमध्ये येत नाही. आणि अब्रामाने त्या ठिकाणाबरोबर देवाबरोबर एक उत्तम मैत्री केली, एक उत्तम सहभागिता केली आणि त्या ठिकाणामध्ये त्याच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलं. हेब्रोन हे तेच ठिकाण आहे जिथं देवाचे दूत अब्रामाला भेटत होते. स्वतः देव त्याला दर्शन देत असे आणि उत्तम त्या गोष्टी होत होत्या. आणि याच हेब्रोन मध्ये अब्रामाला मल्कीसदेकाचा याजक, जिथं जगातलं पहिलं प्रभू भोजन आणि जगातला पहिला दशांश आम्हाला पाहायला मिळतो. अब्रामाने केवळ 317 तरुणांच्या जीवावरती त्या 5 राजांना हरवलं, विजयी झाला आणि येत असताना त्याला मल्कीसदेकाचा याजक, जे ख्रिस्ताचं दर्शक आहे, त्या ठिकाणामध्ये मल्कीसदेकाने त्याला भाकर आणि द्राक्षरस दिला आणि अब्रामाने आपल्या लुटीतला दशांश दिला. जगातला पहिला दशांश आणि जगातलं पहिलं प्रभू भोजन आम्हाला ते पाहायला मिळतं. इतका सुंदर अनुभव अब्रामाच्या जीवनात आहे. त्यांनी लोटाची सुटका केली, हेब्रोन मध्ये देवाबरोबर संगती केली, त्यांनी त्या राजांवरती विजय मिळवला, त्याचबरोबर ख्रिस्ताचं दर्शन झालं. त्या गोष्टी 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगण्यात येतं. या गोष्टी घडल्यावर
थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, पण या गोष्टी घडल्यावरती अब्रामाला दृष्टांतामध्ये देवाचं वचन प्राप्त होतं आणि त्या वचनामध्ये परमेश्वर पहिली गोष्ट म्हणतो, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. हे वचन का आलं? अब्रामाच्या अंतःकरणामध्ये अशी कोणती भीती आहे, अब्रामाला अशी कोणती गोष्ट आहे की ती असुरक्षितता त्याच्यामध्ये वाटत आहे, अब्रामाला अशा कोणत्या प्रतिफळापासून तो वंचित आहे ज्यामुळे तो विचारामध्ये आहे. अब्राम कदाचित ते घमासाम युद्ध जिंकून आल्यानंतर, ख्रिस्ताचं दर्शन मिळाल्यानंतर देखील अब्राम कुठेतरी एका विचारात होता की परमेश्वरा, तू मला अभिवचन दिलं की मी तुझी संतती तुला देईल, तू मला अभिवचन दिलं की मी तुला आशीर्वादित करल, तू मला अभिवचन दिलं की माझी संतती तू आशीर्वादित करशील. परंतु देवा, अजून काहीच घडलं नाहीये, अजून काहीच घडलं नाहीये. आज तुम्हापैकी कोणी असं असेल की जे अनेक वर्षापासून अनेक महिन्यांपासून एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहे आणि ती गोष्ट तुमच्याकडून सेवा होत आहे, तुमच्याकडून लोकांची बंधनं तुटत आहे, तुमच्याकडून उत्तम त्या गोष्टी देवाच्या द्वारे होत आहेत, येशूच्या नावात घडत आहे, पण तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला यश हवंय, तुमच्या जीवनामध्ये ज्या पायरीवर तुम्हाला पोहोचायचे अजून तिथं जाता येत नाहीये. त्यामुळं कुठेतरी आज तुमच्यामध्ये कुठली तरी भीती निर्माण झाली का? तुम्हाला कुठेतरी आता इनसिक्युअर म्हणजे असुरक्षित वाटतंय का? तुम्हाला असं वाटतंय की मला प्रतिफळ काय मिळणार, मिळणार की नाही मिळणार? आज दृष्टांतात अब्रामाला वचन आलंय, तेच वचन तुमच्या माझ्यासाठी आहे. मला ऐकणाऱ्या प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐकावं. परमेश्वर म्हणत आहे, भिवू नको कुठल्या व्यक्तीलाही, मी तुझी ढाल आहे आणि मी तुला प्रतिफळ देईल. हिंदी मध्ये खूप सुंदर आहे, मैं तेरा अत्यंत बडा प्रतिफल हूं. आज परमेश्वर तुमच्या मनामध्ये कदाचित अनेक विचार चालू असतील, कसं होईल, मी सेवा करत आहे, आज या गोष्टी करत आहे, परंतु आज मी काही गोष्टींपासून वंचित आहे. काळजी करू नका, नीतिमानाला परमेश्वर थोडा लेट देतो पण बेस्ट देतो. आणि या विचारामध्ये असताना परमेश्वराने दृष्टांत ते दर्शन दिलं. त्यावेळेला अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? अब्रामाने कधी असा प्रश्न नाही केला, देवाला कधी असा प्रश्न नाही विचारला, परंतु या ठिकाणामध्ये अब्राम परमेश्वराला म्हणतो, तू मला काय देणार? पुढे, मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम अशा पक्क्या घरामध्ये नव्हता, अब्राम डेऱ्यांमध्ये राहत होता, तंबूमध्ये राहत होता आणि तंबूमध्ये आजूबाजूला सगळे लोक कुजबूज करत होते, चर्चा करत होते. अरे आपला मालक अब्राम, याला इतके वर्ष झाले, याला मूलबाळ नाहीये, याचा वारिस त्याचा नोकर दिमिश्की एलिएझरच होणार वाटतं. आणि या गोष्टी अब्रामाच्या कानावर पडत होत्या आणि अब्राम त्या गोष्टी ऐकून चिंतेत आणि काळजीमध्ये होता, पण तरीही सुद्धा तो देवाच्या मागे चालत होता. चिंता आणि काळज्यांनी तो पूर्ण घेरलेला होता, पण तरी तो देवाच्या मार्गावर चालत होता. म्हणून तो परमेश्वराला म्हणतो की प्रभू तुम्हाला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. या तीन गोष्टींमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये भय आहे, त्याच्यामध्ये असुरक्षितता आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे की मी तुझ्या मागे आलोय, मला प्रतिफळ काय मिळणार? त्यावेळेला अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही तरी माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. मला तर काय दिलं नाही. कदाचित आज मला पाहण्यापैकी कुणी असेल, ऐकणाऱ्यापैकी कुणी असेल, तुमच्या प्रार्थनेद्वारे कुणाला तरी बरकत मिळाली असेल, तुमच्या प्रार्थनेद्वारे कुणाला तरी संतान मिळाले असेल, तुमच्या प्रार्थनेद्वारे कुणाला तरी चांगलं घर मिळालं असेल, तुमच्या प्रार्थनेद्वारे कुणाला तरी आरोग्य मिळालं असेल, तुमच्या प्रार्थनेद्वारे कुणाचं तरी जीवन बदललं असेल. परंतु आज अशा काही क्षेत्रामध्ये तुम्ही अजूनही कुठंतरी आज भटकत आहात,
कुठंतरी आज त्रासलेले आहात, कुठंतरी जे तुमच्या प्रार्थनेद्वारे इतरांना मिळतंय पण तुम्हाला मिळत नाही, आज अब्रामाप्रमाणे तुमची परिस्थिती आहे का? मला सांगू द्या, हीच एक परिस्थिती आहे, हीच एक परीक्षा आहे ज्या ठिकाणामध्ये आम्हाला अब्रामाप्रमाणे आज ते नीतिमत्व मिळवायचं आहे आणि ते नीतिमत्व तुम्हाला आणि मला नीतिमान करल. आणि एकदा तुम्ही नीतिमान ठरता, द बायबल याकोब 5:26 मध्ये सांगतं, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे सगळं ऐकल्यावर तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, सेकंड टाइम वचन आलं त्याला. पहिलं वचन आलं, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुला प्रतिफळ देईल. आणि ज्यावेळेस अब्रामाने या सगळ्या गोष्टी देवासमोर ठेवल्या, त्यावेळेस देवाचं वचन पुन्हा त्याच्याकडे आलं आणि वचन म्हणतं, हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवातील येत असतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. वास्तविक स्वरूपाने अब्राम दुपारपासून तर रात्रीपर्यंत या विचारात होता. त्यांनी ते युद्ध जिंकून आल्यानंतर, लोटाची सुटका करून आल्यानंतर, ख्रिस्ताचं दर्शन मल्कीसदेकाच्या द्वारे प्राप्त केल्यानंतर, सर्व प्रकारच्या गोष्टींचं व्यवस्था लावून आल्यानंतर तो आपल्या विचारामध्ये होता आणि त्या विचारामध्ये कधी रात्र झाली त्याला कळलं नाही. आणि परमेश्वराने अब्रामाला त्याला तंबूच्या बाहेर काढलं. तंबूच्या बाहेर काढून त्याला तारे दाखवले, आकाशाकडे दृष्टी लावायला लावली. मला सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाच्या मागे चालता, परमेश्वर पृथ्वीकडे दृष्टी लावायला नाही घेऊन येत आम्हाला. आमची दृष्टी आकाशाकडे लावली जाते. मी आपली दृष्टी परमेश्वर पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून येईल? पर्वतावरून नाही, तर आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता देव, जो स्वर्गामध्ये स्वर्गारूढ आहे, त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला सहाय्य मिळतं. आणि बायबल सांगतं की त्यांनी सांगितलं, तुझी संतती या तारांगणाप्रमाणे होईल. बायबल सांगतं उत्पत्ती 15:6 मध्ये, अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. अब्रामाचा हा विश्वास म्हणजे कोणता विश्वास? अब्रामाचा तो क्रियाशील विश्वास. क्रियाशील विश्वास म्हणजे कोणता विश्वास? अब्रामाने परमेश्वरावर इसहाक मिळण्यापूर्वी कुठंतरी त्याच्यामध्ये अस्थिरता आली होती, त्याच्यामध्ये कुठंतरी अविश्वास प्रवेश करायला लागला होता. परंतु देवाने पुन्हा त्याला आकाशाकडे दृष्टी लावून तारे दाखवले. अब्रामाने त्याच्या पदरात इसहाक नव्हता, पण तरी सुद्धा अब्रामाने विश्वास ठेवला, निश्चित परमेश्वर माझी गरज पूर्ण करणार आहे. हा विश्वास म्हणजे काय? अस्तित्वात काही नसतानाही बायबल सांगतं, अब्रामाने अस्तित्वात काही नसतानाही, आशेला जागा नसतानाही अब्रामाने आशेने विश्वास ठेवला. हा विश्वास म्हणजे कोणता विश्वास? मला सांगू द्या, त्याच्या जवळ त्याचा पुत्र नव्हता, त्याची पत्नी गर्भवती नव्हती, परंतु अब्रामाने जेव्हा देवाने त्याला आकाश दाखवलं, तारे दाखवले, त्या ठिकाणामध्ये तो अविश्वासू झाला नाही, तर त्याने त्या ताऱ्यांमध्ये आपल्या पिढ्यांना पाहायला सुरुवात केलं. त्या ताऱ्यांमध्ये त्यांनी इसहाक, याकोबाचे 12 वंश, त्या 12 वंशाचे वंश त्यांनी त्या ताऱ्यांमध्ये पाहायला लागला. आणि त्या सगळ्या गोष्टींना पाहून त्यांनी आनंद केला की निश्चित माझा देव आज वचन पाठवत आहे. वचन मी स्वीकारलं की वचनाच्या पाठोपाठ मला परिणाम, मला आशीर्वाद, मला बरकत, मला आरोग्य, मला एक अद्भुत रीतीने तो यशस्वी देखील करणार आहे. आज बऱ्याच लोकांना पहिले परिणाम हवे असतात. नीतिमान व्यक्तीला नीतिमत्व कसं मिळालं? त्याने परिणाम किंवा आशीर्वादाच्या पूर्वी देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये ग्रहण केलं आणि त्या वचनाच्या द्वारे त्यांनी हे स्वतःला शिकवलं की निश्चित माझा देव मला दिल्या वाचून राहणार नाही.
बायबल सांगतं अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिले. काय हा विश्वासात अजून दिसतं आम्हाला? अब्रामाने वाट पाहिली, अब्रामाने धीर धरला, अब्राम डळमळीत झाला नाही. ज्याविषयी थोडक्यामध्ये आणखी काही गोष्टी आम्हाला रोमकराच्या पत्रामध्ये पाहायला मिळतं. काय म्हणतं रोमकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये? खूप सुंदर गोष्टी आम्हाला हा विश्वास याविषयी जर शिकायचं असेल, सुंदर गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. रोम 4:17 पासून पुढे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर तरी विश्वास ठेवला जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. अस्तित्वात इसाक नव्हता, पण अब्रामाने विश्वास ठेवला की जे अस्तित्वात नाही त्या अस्तित्वात असल्यासारखा त्याच्या दृष्टीने म्हणजे अब्रामाच्या दृष्टीने तो देव तसा आहे. पुढे असं म्हटलंय, तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावा म्हणून आशेला जागा नसतानाही त्यांनी आशेने विश्वास ठेवला. नंबर 2, आज तुमच्यापैकी असं कोणी आहे आशेला जागाच नाहीये, कुठलाच रस्ता नाहीये, कुणाचा सहारा नाहीये? नो प्रॉब्लेम. अब्रामाबरोबर कोणी नव्हतं, अब्रामाला आशेला जागा नव्हती. म्हणजे कशी जागा नव्हती तर त्याचं उदाहरण असं दिलेलं आहे, तथापि विश्वासाने दुर्बळ नव्हता. आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचं निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु त्याने थोड्या वेळापूर्वी उत्पत्ती 15 अध्यायामध्ये तो भयभीत झाला होता, स्वतःला अनसिक्युअर समजत होता, असुरक्षित समजत होता. तो थोडासा बायबल सांगतं की त्यांनी लक्षात घेतलं माझं शरीर निर्जीव होत चालले. त्यांनी लक्षात घेतलं साराचं गर्भाशय देखील निर्जीव होत चालले. त्याचं तारुण्य आणि साराचं गर्भाशय निर्जीवपणामध्ये आलं होतं, ते त्यांनी लक्षात घेतलं. पण बायबल सांगतं परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे टळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आमेन. आज तुमची आणि माझी वेळ आहे, आम्ही दुर्बळ होणार नाही. इब्री 10:38 सांगतं माझा नीतिमान विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल त्याच विषयी माझ्या अंतःकरणाला बरे वाटणार नाही. आज मी जर देवाच्या दृष्टीने नीतिमान आहे, येशूच्या रक्तात येशूच्या आत्म्यात धुतलेला आहे, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाद्वारे रोम 4:25 प्रमाणे येशू यासाठी उठला की मी नीतिमान ठरावे. जर या सर्व गोष्टीतून जर तो मला त्याचा नीतिमान समजतो आणि जर अशी काही परिस्थिती आहे माझ्या समोर आहे, आशेला जागा नाही तरी आशेने विश्वास ठेवतो, तो आहे नीतिमान. त्याच्या समोरची परिस्थिती, त्याचं तारुण्य निर्जीव झालं होतं, त्याच्या पत्नीचं गर्भाशय निर्जीव झालं होतं, हे त्यांनी लक्षात घेतलं. परंतु त्याच्यावर फोकस न करता, त्या परिस्थितीवर फोकस न करता अब्राम अभिवचनामुळे डळमळीत झाला नाही, अविश्वासामुळे डळमळीत झाला नाही, तर त्यांनी बायबल सांगतं की तो अभिवचनाकडे पाहून अविश्वासामुळे डळमळीत झाला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. हा विश्वास, हा विश्वास, या विश्वासाने बायबल सांगतं अब्रामाचं नीतिमत्व गणण्यात आलं आणि तेच नीतिमत्व अब्रामाला नीतिमान बनवतं. केवळ नीतिमानच नाही तर त्याला देवाचा मित्र बनण्यात आलेला आहे. अब्रामाचे आशीर्वाद आम्हाला जर हवे आहेत तर अब्रामाचं नीतिमत्व घ्या, जे आम्हाला नीतिमान ठरवतं. अब्रामाचं नीतिमत्व म्हणजे काय? अब्रामाने परिस्थिती नकारात्मक असतानाही तो आज्ञा पालन करत राहिला. काही वेळासाठी तो भयभीत झाला होता, काही वेळासाठी
त्याला असुरक्षितता वाटत होती, काही वेळासाठी त्याला काय प्रतिफळ मिळेल याच्याविषयी प्रश्नचिन्ह होतं. पण देवाचं वचन जसं दर्शनामध्ये आलं, अब्राम स्थिर झाला. कारण अब्रामाला स्थिर करणारा जो देव, जो अब्रामासोबत होता, येशू ख्रिस्त जो अब्रामासोबत होता, तो काल आज व युगायुग एक समान आहे. प्रियांनो, आज मला सांगू द्या, आपल्या विश्वासात डळमळीत होऊ नका. माझा नीतिमान विश्वासाने जगेल, कुणाच्या भविष्यवाणीने नाही, कुणाच्या गोडगोड बोलल्याने नाही, कुणी आपल्याला आशा दाखवली त्याच्याने नाही. तर परमेश्वर म्हणतो माझा नीतिमान विश्वासाने जगेल. तुम्हाला आणि मला आज ते नीतिमत्व प्राप्त करून, ते नीतिमत्व घेऊन नीतिमान जीवन जगायचं आहे. कारण पुन्हा सांगू इच्छितो, याकोब 5:16 सांगतं, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. जर तुमची प्रार्थना फार प्रबळ व्हावी असं जर तुम्हाला वाटतं, तर आज पुन्हा एकदा मला सांगू द्या की अब्रामाचा हा विश्वास म्हणजे आशेला जागा नसतानाही त्याने विश्वास ठेवला. अब्रामाचा हा विश्वास, त्याचं निर्जीव शरीर, त्याच्या पत्नीचं निर्जीव गर्भाशय हे लक्षात न आणता तो अभिवचनाकडे पाहून डळमळीत झाला नाही, तर उलट त्याने देवाचं गौरव केलं. म्हणून त्याला विश्वासाने, बायबल सांगतं की जी पक्की खात्री त्याला होती, म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आणि तेवीच वचन सांगतं रोमच्या 8:23 मध्ये, ते त्याच्याकडे गणण्यात आले. हे केवळ त्याच्यासाठीच नव्हे, नीट ऐका, हे केवळ अब्रामासाठीच नव्हे, तर बायबल सांगतं तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याला मेलेल्यातून उठवले, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे, ते आपणालाही गणिले जाणार आहे. जे अब्रामाच्या खात्यात लिहिण्यात आले, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या कोणताही व्यक्ती असो त्याच्यासाठी देखील गणलं जाणार आहे. त्यामुळं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या जीवनामध्ये, अब्रामाच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव तो तुमच्याही जीवनामध्ये कार्य करू इच्छितो. निश्चित खात्री बाळगा, आशेला जागा नसतानाही आशेने विश्वास ठेवा. परिस्थितीकडे बघू नका, अभिवचनाकडे बघून विश्वासाला खंबीर करा. आणि हे नीतिमत्व तुम्हाला केवळ नीतिमानच नव्हे, तर तुम्हाला अब्रामाप्रमाणे येशूचा मित्र देखील बनवेल. प्रभू करो या वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य हो आणि सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला उन्नतीतून उन्नतीमध्ये घेऊन जाओ. या वेळेला आपण आपल्या मानात झोपूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद देतो. कदाचित परिस्थितीमुळे आम्ही डळमळीत झालो, घाबरून गेलो, अनेक प्रश्न आमच्या अंतःकरणामध्ये उभे आहेत. आम्ही विचार करतो काय प्रतिफळ मिळणार आहे. परंतु आज तू अब्रामाच्या या अनुभवातून तू आमची भेट घेतली आणि आम्हाला देखील आज तू उत्पत्ती 15 मध्ये सांगितल्याप्रमाणे तू आम्हाला देखील म्हणतो, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुला प्रतिफळ देईल. आम्हाला कुठल्या मनुष्याकडून नव्हे, तर आम्हाला प्रतिफळ प्रभूजी तुझ कडून हवं आहे. यासाठी प्रभू, कदाचित कळत न कळत आम्ही अविश्वासात गेलो असेल, कळत न कळत आम्ही निराशेत लोटले गेलो असेल, कळत न कळत आम्ही तुझ्या बाबतीत संशय ठेवला असेल, आम्ही क्षमा मागतो आणि विनंती करतो प्रभूजी, त्या विश्वासाने अब्रामाला नीतिमत्व मिळालं आणि त्या नीतिमत्वाने तो नीतिमान ठरला आणि तुझा मित्र ठरला. आज ते नीतिमत्व जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यासाठी प्रगट केलं, त्या येशूच्या नीतिमत्वाने तू आम्हाला नीतिमान करून त्या नीतिमानाची प्रार्थना आमच्याकडून होऊ दे, जी कार्य करण्यात फार प्रबळ आहे. प्रभूजी, मी प्रार्थना करतो, मला पाहणाऱ्यांपैकी जर कुणी आजारी असेल, सर्व प्रकारचे आजार, हृदयाचे आजार, मेंदूचे आजार, हाडांचे आजार, बॅक पेन, नी पेन, शुगर प्रॉब्लेम, थायरॉइड प्रॉब्लेम, अनेक परमेश्वर प्रभू स्त्रीचे जे काही गुप्त रोग आहेत, काही अशा समस्या जे सांगू शकत नाहीयेत प्रभू, अशा सर्व आजारांना जे आज विश्वासाने या व्हिडिओच्या माध्यमातून पाहते, अशा प्रत्येक आजारांना या सर्वांच्या शरीरातून मी निघून जाण्याची आज्ञा करतो आणि डिक्लेअर करतो, जाहीर करतो, 1 पेत्र 2:24 प्रमाणे येशूला बदला मारल्याशिवाय हे सर्वजण निरोगी आहेत. प्रभू, कोणी कर्जात आहेत,
त्यांना आशेला जागा राहिली नाहीये. मी विनंती करतो त्यांचे बरकतीचे दरवाजे उघड. अभिवचनाप्रमाणे ते चालावेत. अभिवचनाकडे त्यांनी पाहावं, कारण माझा देव यहोवा जायरा आहे, माझे आशीर्वाद रिलीज करणार आहे. आज कुणीतरी आपल्या कुटुंबामध्ये त्रस्त आहे, यहोवा शालोम नावाची शांती येशूच्या नावात त्यांच्या जीवनात येऊ दे. माझा नीतिमान विश्वासाने जगेल, तो माघार घेणार नाही. तो जर माघार घेईल तर मला त्याच्याविषयी दुःख वाटेल. प्रभू, त्यांच्याकडे पाहून तुला आनंद व्हावा असा पुढाकार घेणारे, पुढं पाऊल टाकणारे, विश्वासाने पुढे जाणारे असे तुझे लेकरं या दिवसात तू उभे कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. या सर्वांना तुझ्या पवित्र हातात सोपवितो. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात आशीर्वाद करतो. मार्क 11:24 या वचनाची सहमत होतो. जे मागितलंय त्याप्रमाणे तू दिलेलंच आहे. येशूच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन.